नमस्कार मित्रांनो. बघा 21 प्रश्न झाले होते. आज आपण 22व्या प्रश्नापासून सुरुवात करूया अपूर्णांकाचे. बघा यांची काय दिले 2.205 भागिले 0.50. ठीक आहे. आता हे डेसिमल फ्रॅक्शन आपल्याला काढून टाकायचं आहे. तर काय करणार, हे डेसिमल फ्रॅक्शन करण्यासाठी सोपी पद्धत, काढून टाका आणि भागिले फक्त हे 3 अंक आहेत की नाही, मग एकावर 3 0 हजारने तुम्ही डिवाइड करून टाका. ठीक आहे. मग दशांश चिन्ह निघून जाईल. भागिले आता 0.15ला मी 15 करतो आणि दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत ना, मग एकावर 2 0 म्हणजे 100ने तुम्ही डिवाइड करून टाका. म्हणजे आपलं जे दशांश चिन्ह आहे ते निघून गेलेलं आहे. ठीक आहे. आता पुढं कसं होईल, यांचा कसा भागाकार करणार बघा. मी पुन्हा लिहितो. हे 2205 करेक्ट डिवायडेड बाय 1000. आता भागाकाराचं रूपांतर आपण कशात करणार, गुणाकारात करणार आणि याची गुणाकार व्यस्त संख्या लिहिणार. ठीक आहे. म्हणजे याला उलटं करणार. आता हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, इथं 10 उरलेला आहे. आता इथं 5 आहे, इथं 5 आहे. या दोघांना आपण काय करू, 5ने डिवाइड करू. ठीक आहे. कितीने भाग जाईल, 5 चौक 20, 2 उरला, परत 5 चौक 20, 5 1 5 आणि हे 5 3 15. हा 3 आहे आणि या तिघांची बेरीज केली, 4 4 8 आणि 1 9, म्हणजे 3ने भाग जातोय. 3ची कसोटी वापरली आपण, 3 1 3, 3 1 3, 1 उरला, 14 झाले, 3 चौक 12, 2 उरले, 3 7 21. 147 डिवायडेड बाय, इथं 10 आहे. किती उत्तर आलं, 147 डिवायडेड बाय 10. 10ने भागलं तर दशांश चिन्ह एक घर मागं येतं, बरोबर की नाही. याचं उत्तर काय येईल, मग 147 लिहायचा आणि 10ने भागतोय ना, मग एक घर दशांश चिन्ह मागं द्यायचं, 14.7. ओके. ऑप्शन नंबर 2. ओके. नेक्स्ट, विच इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. हा 97ला आलेला प्रश्न आहे. आता बघा सगळ्यांचे छेद यांच्यामध्ये तुम्ही जर नीट बघितले, छेद सारखेच आहेत, बरोबर. मग इफ द डिनॉमिनेटर इज सेम, द न्यूमरेटर इज बिगर, देन द नंबर विल बी बिगर, लार्जेस्ट. ओके. यांच्यामध्ये अंश छेद सारखा आहे, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, म्हणजे हा मोठा झाला या तिघांमध्ये. ठीक आहे. आपल्याला काय शोधायचं आहे, स्मॉलेस्ट. मग स्मॉलेस्ट कोण आहे, हा 2 या तिघांमधला फक्त. ठीक आहे. पण आता म्हणजे आपल्या दोघांमध्ये ठरवूया, या 2/5 आणि 7/8 मध्ये लहान कोण हे ठरवायचं आहे आपल्याला, कारण की या तिघांमधला लहान आपल्याला सापडलेला आहे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. ठीक आहे. याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन किती आलं, 2 8 16 आणि याचं 5 7 35. ठीक आहे. मग पहिला गुणाकार लहान येतोय म्हणून पहिली संख्या लहान, 2/5 इज द आन्सर. करेक्ट. नेक्स्ट, द प्रॉडक्ट ऑफ 2 फ्रॅक्शन इज 6 इफ 1 फ्रॅक्शन इज 5/3, फाइंड द ऑर्डर. हा पण 97 साली आलेला प्रश्न आहे. द प्रॉडक्ट ऑफ 2 फ्रॅक्शन्स, समजा 2 संख्या आहेत, त्यांचा गुणाकार किती येतोय, 6. ठीक आहे. त्याच्यातले काय म्हटले त्यांनी, 1 अपूर्णांक 5/3 आहे. आपण समजा हा बघू, 5/3 1 आहे. आपल्याला दुसरा अपूर्णांक शोधायचा, इथं काय असेल ते. ठीक आहे. आपल्याला हा अपूर्णांक शोधायचा आहे. करेक्ट. मग याचं काही कामच नाही ना, इकडं फक्त आपण हीच व्हॅल्यू देण्यासाठी काय करणार, याला गायब करणार. याला 1 जर करायचं असेल तर काय करू, याला याच्या गुणाकार व्यस्ताने गुणून टाकू. ठीक आहे. वी विल मल्टिप्लाय इट बाय मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. ओके. जर तुम्ही याला 3/5ने गुणतायत तर इकडं पण तुम्ही 3/5नेच गुणावं लागेल, कारण की मध्यमध बॅलन्स व्हायला पाहिजे ते इक्वेशन. मग हे झाले 1, हे झालं 1. ठीक आहे. इथं फक्त ही जी आपण जे काही संख्या पकडली तीच राहिली. करेक्ट. तिला आपण काहीतरी म्हणूया, x म्हणू. ठीक आहे. मग xची किंमत काय आली, म्हणजे दुसरी संख्या, यांचा गुणाकार भागाकार करून टाका, 18/5. समजलं की नाही. ऑप्शन नंबर 3. करेक्ट. नेक्स्ट, in a class of 30 students, the number of girls is 1/5 of the number of boys. How many boys are there in the class? म्हणजे एका वर्गात 30 विद्यार्थी आहेत आणि त्या 30 विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या काय म्हटली त्यांनी, 1/5 ऑफ द नंबर ऑफ बॉईज. जेवढे मुले आहेत त्याच्या 1/5 मुली आहेत. तर आपल्याला विचारले हाऊ मेनी बॉईज, किती मुलं वर्गात आहेत. बघा
टोटल विद्यार्थी किती व्हायला पाहिजे आपले 30, करेक्ट. मग समजा आपण 30 मुलं पकडले, ठीक आहे. 30 मुलं आपण काय पकडू, हे बॉईज, ठीक आहे, आणि इकडं पकडू गर्ल्स. दोघांची मिळून टोटल किती व्हायला पाहिजे 30, करेक्ट. मग बॉईज जर 30 पकडले प्लस मुलींची संख्या किती म्हटली त्यांनी, मुलांच्या संख्येच्या 1/5, मुलांच्या संख्येच्या म्हणजे 30ची 5, करेक्ट. 30चा 1/5 म्हणजेच 30 गुणिले 1/5 करू, ठीक आहे. ही मुलांची संख्या, करेक्ट. त्याचे 30चे जर आपण 1/5 केलं तर किती येते, 30 टोटल येते का बघा बरं. हे 30 आहे, करेक्ट, प्लस 30चे 1/5 किती आहे, 5 1 5, 5 7 30, बरोबर, 36 होत आहेत, बरोबर. म्हणजे मुलांची संख्या 30 नाही, करेक्ट. म्हणजे आपल्याला टोटल 30 यायला पाहिजे, म्हणजेच मुलांची संख्या 30पेक्षा कमी आहे. मग 30पेक्षा कमी म्हणजे मग 29 होईल का, 28 होईल का 27 होईल का 26 होईल का 25 होईल. बघा इथं पुढं काय करायला आपल्याला, मुलींची संख्या 1/5 करतोय आपण, म्हणजे 5ने भाग जायला पाहिजे अशी संख्या आहे. मग 30च्या पेक्षा कमी कोणती संख्या आहे, अशी 25च आहे, करेक्ट. मुलांची संख्या जर आपण 25 पकडली आणि पुढं 25चे 1/5 मुलींची संख्या जर पकडली आपण तर 30 येते का बघू बरं. हे बघा 25 आणि हे 5 1 5, 5 5 25, 25 आणि 5 30 झाले, करेक्ट. म्हणजे मुलांची संख्या 25, मुलींची संख्या 5. समजलं की नाही. असंही उत्तर येईल. किंवा दुसरी पद्धत अशी आहे, समजा मुलांची संख्या आपण पकडली x, ठीक आहे, प्लस मुलींची संख्या किती म्हटली आहे, xचे 1/5, बरोबर. आणि दोघांची टोटल किती झाली, ही झाली आपली बॉईज, ही गर्ल्स, टोटल केली ते किती होते 30, बरोबर. मग आता काय करू, x हा किती झाला, x गुणिले x/5 बरोबर 30. आता यांचा कसं काय बेरीज कशी होणार, छेदसारखा करू म्हणजे याचा छेद 5 करणार तर याला अंश आणि छेदाला आपण 5ने गुणणार, करेक्ट. मग हा किती झाला आता, 5x अधिक x डिवायडेड बाय हा 5 छेदसारखा आहे जसं तसा लिहून घेतला, बरोबर 30, बरोबर. आता पुढं काय होतं बघा, 5x आणि हा x किती झाला, 6x/5 बरोबर 30, करेक्ट. आता मला सांगा, आपल्याला x ची किंमत काढायची आहे, बरोबर. मग आपण 6/5 गायब करणार. कसं गायब करणार, 6x/5 आहे, बरोबर. हा कसा गायब करणार, याला गुणाकार व्यस्ताने गुणू, 5/6ने गुणू म्हणजे 1 होऊन जाणार, करेक्ट. मग इकडं पण तुम्हाला 5/6ने तुम्ही इकडं गुणलं तर इकडं पण तुम्हाला 5/6ने गुणावं लागेल, करेक्ट. म्हणजेच हा कट झाला, 1 1 झाले सगळे, इकडं फक्त उरला x, म्हणजे आपण मुलांची संख्या काढतो, करेक्ट. यांचा गुणाकार करू, 6 1 6, 6 5 30, 5 5 25, मुलांची संख्या आली 25, ठीक आहे. म्हणजे अशा तऱ्हेने तुम्ही पण उत्तर काढू शकता, ठीक आहे. कोणतीही पद्धत वापरा, जसं सोपं वाटतं तुम्हाला. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ओके. नेक्स्ट, 1/3 ऑफ अ नंबर इज 15. समजा एक संख्या आहे, ठीक आहे, तिची 1/3 म्हणजे काय, 1/3. 3 भागापैकी 1 भाग किती म्हटलाय त्यांनी, 15. किती म्हटलंय, 15. मग टोटल नंबर किती झाले, हे पण 15, हे पण 15, हे पण 15, किती झाले टोटल 45, करेक्ट. त्यांनी म्हटले फाइंड 1/5 ऑफ द नंबर, म्हणजे ह्या 45चे तुम्हाला 1/5 म्हणजे 1/5 करायचे, गुणिले करून टाका, किती झाले 5 9 45, 5 1 5, 5 9 45, 9 1 9. ऑप्शन नंबर 1, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. इफ 1/4 ऑफ एन इस्टेट बी वर्थ ₹1683. ओके. म्हणजे एक इस्टेट आहे, तिची किंमत आपल्याला माहीत नाही, ठीक आहे. तिचे जर आपण 4/5 केले तर ती किती बरोबर येते, 1680 रुपये येते, ठीक आहे. त्याला विचारले फाइंड द व्हॅल्यू ऑफ हाफ ऑफ द इस्टेट. इस्टेटचे अर्धी किती ते होणार. समजा आपण ही इस्टेट पकडू, ठीक आहे, ही टोटल इस्टेट पकडली आपण, त्याचे किती भाग करायचे इथं 5, 1 2 3 4 आणि 5 अंदाजे सारखे भाग आपण पकडूया, ठीक आहे.
मग त्या म्हटलं आहे की 5 भागापैकी 4 भाग, म्हणजे हे 4 भाग किती येते 1680. किती आहे 1680. 4 भाग जर 1680 तर एक भाग कितीचा होईल बरं सांगा बरं. 1680चे हे 4 भाग, मग एक भाग कितीचा होईल 4ने भागू आपण यांना. करेक्ट. किती येईल मग 4 चौक 16, तर 4 दून 8 आणि हा 0, 420. एक भाग कितीचा आला 420. हे पण 420, हे पण 420, सगळे 420 आले. करेक्ट. आपल्याला काय विचारले त्यांनी हाफ ऑफ द इस्टेट, म्हणजे हाफ टोटल 5 भाग म्हणजे आपण 2.5 भाग पकडू. करेक्ट. मग हे 420 किती झाले 840, आणि याचा अर्धाच भाग पकडू आपण, अर्धी इस्टेट विचारली ना. मग 420 4 दे किती झाले 210. ओके. किती झाले टोटल 0, 4 आणि 1 5, 8 आणि 2 10, 1050. ऑप्शन नंबर 4 करेक्ट. नेक्स्ट, बाय हाऊ मच डज 6/7/8 एक्सीड 6/7/8. एक्सीड म्हणजे जास्त. ठीक आहे. म्हणजे हा अपूर्णांक दुसऱ्या अपूर्णांकापेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे हा मोठा आहे. करेक्ट. म्हणजे मोठ्यातून लहान वजा केली तर आपल्याला त्याच्यातला फरक कळेल. ठीक आहे. कितीने जास्त ते कळेल. एखादा प्रश्न असा असेल समजा 9 ही संख्या 7 आणि कितीपेक्षा मोठी असं विचारलं तर तुम्ही 9 वजा 7 उत्तर 2ने जास्त करणार ना. मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करू, म्हणजे जो काही फरक येईल तेवढ्याने ती जास्त. करेक्ट. बघा मग हा 6 आहे. ठीक आहे. डिवायडेड बाय काय आहे 7 आणि छेद 8 आहे म्हटलं. बरोबर. म्हणजे छेदाचा छेद असेल तर तो काय होतो अंशाला जातो. करेक्ट. वजा हा काय म्हटलं आहे आता 6, आणि हा 6/7 म्हटलं आहे तो छेद आहे, तो छेदालाच राहील. करेक्ट. आणि हा 8 ऑलरेडी छेदालाच आहे, तो पण राहील. पण या दोघांचा काय होईल इथं गुणाकार. ठीक आहे. इथं लक्षात ठेवा, ही अशी मांडणी करता आली पाहिजे तर उत्तर निघेल. आता काय करणार, आता वजाबाकी आहे, छेद तर सारखा नाही आहे. इथं 7 आहे, इथं 7 गुणिले 8 आहे. मग आपण इथं काय करू दोन्ही बाजूला आपण 8ने गुणू. करेक्ट. म्हणजे छेद सारखा झाला की नाही. इथं छेद सारखा झाला आहे बघा. आता 7 गुणिले 8 छेद. करेक्ट. दोन्ही ठिकाणी 7 गुणिले 8 आहे म्हणून आपण खाली तसाच लिहून टाकला. अंशांची वजाबाकी. आता यांची वजाबाकी किती होणार 8 8 64 गुणिले 6 करा, 8 7 48 किंवा 8 यांचा गुणाकार करा. 8 8 64 गुणिले आपण 6 करू. ठीक आहे. किती झाले मग 6 चौक 24, 7 2, 6 6 36 आणि 2 38, 384. ओके. 384 मधून 6 वजा करा. किती गेले याच्यातून तर 6 वजा केले आपण 378. करेक्ट. अंशांची वजाबाकी 378 केली. ठीक आहे. मग आता यांचा भागाकार कसा करणार. 7ने भाग जातो का 7 5 35, 7 यस जातो. आपण भाग देऊ. 7 1 7, 7 5 35, किती उरले 2, 28, 7 चौक 28, 54 भागिले 8. किती उत्तर आलं 54 भागिले 8. आणि असं उत्तर कुठंच नाही आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात म्हणजे मिक्स फ्रॅक्शन करावं लागेल आपल्याला. मिक्स फ्रॅक्शन कसं करणार 8चा पाढा 54 पर्यंत बोलायचा. ठीक आहे. छेद 8 आहे ना, जसंच्या तसं लिहून टाकलं. 8 साठी 56 होतात. 8 साठी 56 म्हणजे 54चा वरती जातात 8 सक 48, 8 सक 48, 48 आणि 54 कितीचा फरक होता अजून 6चा, म्हणजे तो 6 मिळून टाका इथं. करेक्ट. म्हणजे 6.6/8 असं पण उत्तर कुठं दिसत नाही आहे. म्हणजे याला आपल्याला आता 6/8ला परत सिम्प्लिफाय करावं लागेल, संक्षिप्त रूप द्यावं लागेल. मग हा 6 जसाच्या तसा 2 त्रिक 6, 2 चौक 8 बरोबर 3/4. याला संक्षिप्त 6.3/4. ऑप्शन नंबर 2. ओके. नेक्स्ट, अरेंज इन द असेंडिंग ऑर्डर म्हटले त्यांनी, म्हणजे चढता क्रम. आता चढता क्रम लावताना लहान मोठी संख्या ओळखावं लागेल. चढता क्रम कसा असतो सर्वात आधी लहान, मग मोठी, सर्वात मोठी आणि सर्वात लास्ट लार्जेस्ट. यांच्यात कसं ओळखणार बघा. आता यांचा तिरकस गुणाकार करू आपण दोघांमधला. ठीक आहे. किती झाले 3 सक 18 आणि 4 1 4. मोठा कोण आहे 18 मोठा, म्हणजे ही 3/4 मोठी झाली या दोघांमध्ये. या दोघांमध्ये मोठा कोण ओळखू 9 13 88 आणि 8 10 80. कोण मोठा 108 मोठा. करेक्ट. म्हणजे पहिला गुणाकार मोठा, म्हणजे ही 9/8. म्हणजे मोठे कोण कोण निघाले 3/4 आणि
9/8 हे दोन्ही मोठी, याच्यातला मोठा आपण ओळखणार, छेद सारखा जरी करून घेतला तरी तर समजा आपण तिरकस गुणाकार करू. ठीक आहे, 8 त्रिक किती झाले 24, 9 चौक किती झाले 36. दुसरी संख्या मोठी म्हणजे सर्वात मोठी संख्या किती आली 9/8. ठीक आहे, मग 9/8 शेवटी कुठे आहे, ऑप्शन नंबर 4. समजलं की नाही, चढत्या क्रमात सर्वात मोठी संख्या शेवटी असते ना. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आंसर. ओके, चलो नेक्स्ट, लास्ट प्रश्न आहे हा. अरेंज दिस फ्रँक्स इन द डिसेंडिंग ऑर्डर. आता उतरता क्रम लावायचा आहे. 95 साली आलेला प्रश्न आहे हा. डिसेंडिंग ऑर्डर कसे आहे, सर्वात आधी मोठा, मग लहान, लहान आणि सर्वात लहान. करेक्ट. मग सर्वात मोठा अंक शोधू आपण जो सुरुवातीला पाहिजे. यांच्यातला मोठा कसा शोधणार, हे बघा 5, 6, 7, 8 लगातार आलेली संख्या, यांच्यातला डिफरन्स 1 आहे की नाही, मला सांगा. डिफरन्स जर 1 असेल तर ही संख्या मोठी झाली दोघातली. ठीक आहे, हे पण लगातार आलेल्या संख्या आहेत 2, 3, 5, 6, 7, 8. या तिघांमधली मोठी आपल्याला सापडली 7/8. करेक्ट. आणि 1/7. आता मोठा कोण, 7/8 आणि 1/7. आता मोठा कोण, तिरकस गुणाकार करू. 7 7 49, 8 1 8. पहिली संख्या मोठी. करेक्ट. 7/8 ही मोठी झाली. मग 7/8 मोठी आहे तर ती सुरुवातीला पाहिजे. असं ऑप्शन फक्त एकच आहे. करेक्ट, म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. आणि तुम्ही जेव्हा विचारत होते 7/8, आता हे मी तिघांपैकी कसं काढलं काहींना समजलं नसेल तर बघा. जसे आपण संख्या मॉडेल मी तुम्हाला सांगितलं आहे 1/2 असेल, 2/3, 3/4, 4/5, 5/6, 6/7. या संख्या मोठ्या मोठ्या होत जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे, अपूर्णांक हे मोठे मोठे होत जातात. मग आता इथे तुम्ही जर नीट बघितलं, पुन्हा एकदा सांगतो, 2/3 आहे. करेक्ट. नंतर हा 5/6 आहे आणि 7/8 आहे. क्रमाने आहेत की नाही, म्हणजे त्यांच्यातला डिफरन्स 1 1चा आहे. मग मोठा कोण आहे, हा. मग हा सर्वात मोठा तिघांमध्ये. करेक्ट. मग हा 7/8 आणि हा 1/7 होता. याच्यातला मोठा कसं समजणार. आता 8 भागापैकी 7 भाग आणि 7 भागापैकी 1 भाग. आता मोठा कोण बघा, 7 7 आपण केलं 49. पहिला गुणाकार 8 1 8. पहिला गुणाकार मोठा आहे तर म्हणजे ही संख्या मोठी झाली. मग उतरत्या क्रमामध्ये मोठी संख्या आधी येते. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ठीक आहे, सो दॅट्स इट. थँक्यू.